राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे। महायुती सरकार स्थापन करणार आहे, पण राज्यातील हा निकाल पाहून महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे। शिवाय राज्यातील काही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। खास करून राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर मोठी नाराजी पसरली आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी आघाडीचा धर्म न पाळता जिल्ह्यात 4 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरोधात काम केल्याचा आरोप होत आहे। जिल्ह्यात 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून न येण्यामागे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावर मोठा ठपका ठेवला जात आहे। पहिला जो आरोप होत आहे तो शहर मध्य मतदारसंघासंदर्भात होत आहे। शहर मध्य मतदारसंघ हा प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला होता। प्रणिती शिंदे सलग 3 वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या। लोकसभेत प्रणिती शिंदे खासदार झाल्या, मात्र विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना शहर मध्यचा गड सांभाळता आलेला नाही। लोकसभेच्या निवडणुकीवेळी प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत शहर मध्यची जागा आडम मास्तर यांना सोडण्याचे आश्वासन दिले होते, असे आडम मास्तर बोलत होते। मात्र प्रणिती शिंदे यांनी ही जागा काँग्रेसकडेच ठेवून आडम मास्तर यांचा विश्वासघात केला असा आरोप होत आहे। प्रणिती शिंदे यांनी चेतन नरोटे यांना तिकीट दिले, मात्र चेतन नरोटे यांचा मोठ्या मताधिक्याने शहर मध्ये पराभव झाला। शहर मध्येतून भाजपचे देवेंद्र कोटे 48,850 इतक्या मतांनी निवडून आले। दुसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे फारुख शाब्दी होते। चेतन नरोटे तिसऱ्या स्थानी फेकले गेले। चौथ्या स्थानी होते आडम मास्तर। शहर मध्ये प्रणिती शिंदेनी आघाडीचा धर्म पाळला नाही असा आरोप आडम मास्तर यांच्याकडून केला जात आहे। त्यामुळेच काँग्रेसचा 3 टर्म असलेला बालेकिल्ला यंदाच्या वेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हट्टीपणामुळे ढासळला असा आरोप होत आहे। जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ म्हणजे शहर दक्षिण सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील यांना एबी फॉर्म मिळालेला असताना त्यांना पाठिंबा न देता ऐनवेळी धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊन प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीत बिघाडी केल्याचे बोलले जात आहे। दक्षिणमध्ये काँग्रेसकडून दिलीप माने, धर्मराज काडादी यांना एबी फॉर्म मिळेल असे बोलले जात होते, मात्र उद्धव ठाकरे गटाचे अमर पाटील यांना एबी फॉर्म मिळाला। दिलीप माने यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी ऐनवेळी माघार घ्यायला लावली, मात्र काडादी आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले। विशेष म्हणजे प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत अमर पाटील यांना पाठिंबा देणे गरजेचे असताना ऐनवेळी मतदानाच्या दिवशी धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला। त्यामुळे दक्षिणमध्ये देखील आघाडीत बिघाडी करण्यामागे प्रणिती शिंदेच कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे। त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला। दक्षिणमध्ये भाजपचे सुभाष देशमुख हे तिसऱ्यांदा निवडून आले। सुभाष बापू यांना 77,127 इतका लीड आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमर पाटील दुसऱ्या स्थानावर गेले। प्रहारकडून बाबा मिस्त्री तिसऱ्या क्रमांकाकडे, तर चौथ्या क्रमांकावर धर्मराज काडादी राहिले। दक्षिणमध्ये देखील आघाडीत बिघाडी झाली। उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी देखील प्रणिती शिंदेंवर जहरी टीका करत प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला। त्याचे पडसाद देखील राज्यभरात उमटले। तिसरी बिघाडी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील झाल्याचे पाहायला मिळाले। खासदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिली, मात्र ऐनवेळी शरद पवार गटाकडून देखील अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली। प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांचा प्रचार केला। शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या विरोधात जाहीर टीका देखील केली। भालकेंसाठी सभा घेतल्या। पंढरपूरमध्ये मात्र भाजपचे समाधान अवताडे 8,000 पेक्षा जास्त मते घेऊन निवडून आले। प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेमुळे पंढरपुरात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची हार झाली असा आरोप होत आहे। महाविकास आघाडीमध्ये चौथी बिघाडी शहर उत्तरमध्ये झाली। या ठिकाणी महेश कोटे हे महाविकास आघाडीकडून उमेदवार होते, मात्र प्रणिती शिंदे यांनी महेश कोटे यांच्यासाठी म्हणावे तसे काम केले नाही अशी कुजबूज महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून होत आहे। शहर उत्तरमध्ये महेश कोटे हे सरस असताना आघाडीत बिघाडी झाल्याने भाजपचे विजयकुमार देशमुख यांना 54,000 पेक्षा जास्त लीड मिळाला। उत्तरमध्ये देखील महायुतीचा उमेदवार विजयी झाला आहे। त्यामुळे उत्तरमध्ये देखील बिघाडी झाली ती प्रणिती शिंदेमुळे झाली असा एक सूर नाराज गटातून व्यक्त होत आहे। अशा पद्धतीनं सोलापूर शहर उत्तर असेल, दक्षिण सोलापूर असेल, पंढरपूर असेल किंवा शहर मध्य असेल, या 4ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। महाविकास आघाडीला या 4ही मतदारसंघात मोठा पराभवाचा धक्का बसला आहे। याला कारणीभूत प्रणिती शिंदे असल्याचे बोलले जात आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या हट्टामुळे व त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे नुकसान झाले असून याला कारणीभूत खासदार प्रणिती शिंदे यांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे। गद्दार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय।
त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे, ताबडतोब ह्या गद्दार परिणिती शिंदेची हकालपट्टी करा. नुसती ह्या गद्दार परिणिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसनं खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब.